क्या बात है. येतात दाखवा बरं करा. हा बांबू आणायला गेलेत बाबा. हा रोजचा सकाळचा उपक्रम आहे. स्त्रियांसाठी पाणी भरणं आणि पुरुषांसाठी शेती असेल तेव्हा शेतीची, अन्यथा बांबू काम करणे. अरे वा, काय हात चालतोय बघा आजोबांचा. हे तुमचं घर आहे ना बाबा? हो. हां. तुमचं नाव काय दादा? देवराम वाघ. देवराम वाघ. अच्छा, मग तुम्ही बाबांना मदत करताय बनवायला? बाबाला मदत करतोय. मदत करता? मला स्वतःला बनवता येत नाही. येत नाही? मला मदत करतोय. मग काय काय मदत करता तुम्ही? बांबू काय आणायचं, पाठी भरायची बस. पाठी भरायच्या आणि विक्रीला जाता तुम्ही घेऊन? हा विक्री करतो. पण नेता ना. मग हा कुठे टोकावडा? कोडा नंतर मस्त आता यात्रा भरणं मस्त. तिकडे जातात. चांगले चांगले. मग याला रंगकाम पण करावं लागतं? रंग द्यायला लागतो त्याला. रंग द्यायला लागतो आणि मग तो सुकवायचा. हा मग तो जो रंग आहे तो कोणता असतो? दसऱ्यामध्ये बाजारात. बाजारातून आणायचा नाही करायचा. मग रंगवलेली पाटी आहे का कधी बघायला? रंगवलेली पाटी आहे? अच्छा, विकल्या गेल्या सगळ्या. आता तुम्ही ज्या पाट्या बनवताय ही एक छोटी आणि ह्या मोठ्या, अशा दोन प्रकारच्या बनवता. बांबू तुम्ही किती रुपयाने घेत होते? 25 पैसे आले एक बांबू. एक बांबू. आणि आता? आता यो बांबू झालाय 70 रुपयाला एक झालाय. एक बांबू मिळतो? हा 40-50 इथं बारीक काढायचं झाला. अच्छा हा अच्छा, म्हणजे बघा किमती किती वाढल्या आहेत वस्तूंच्या. लय किमती वाढल्या. हां, पण ठीक आहे, तुमचा हा रोजचा व्यवसाय, पिढीजात व्यवसाय आहे, त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू बनवताय. बरोबर आहे. हां, चांगलं आहे चांगलं आहे. म्हणजे तुम्ही इथून जुन्नरच्या बाजारामध्ये ह्या पाट्या विकायला न्यायचे हा आणि चालत जात होते? चालत. तेव्हा वय काय होतं तुमचं? तेव्हा वय थोडी कमी जात तेव्हा ही पाठी आपला 50 पैसे आलता. 50 पैशाला विकत होते? खाली 50 पैसा बंद पाठी इकली. आता काय भाव चाललाय? आता पाऊन 200 पर्यंत चालत आहे. 200 जाते तीच पाटी. हा बघा काळ किती बदललाय आहे ना. हा मग तुम्हाला इथून जुन्नरला चालत जायला साधारणपणे किती वेळ लागायचा? आपला लवकरच 7 अगोदर निघायचा. अच्छा. त्याच्या टायमाला जायचं आंबोली. हां. आंबोलीवर जायचं भाकरी खाली या टायमाला. अच्छा, म्हणजे सकाळी तुम्ही किती वाजता? 5-6 वाजता निघत होते? 5 वाजता निघायचे. 5 वाजता. अच्छा, आणि 10:30-11च्या आसपास जेवायमध्ये नाश्ता करायला थांबायचे, जेवायला थांबायचे? तर जुन्नर जायला आम्हाला तरी दिवस बुडायचा. दिवस बुडायचा? हा मग मुक्काम करायचे का हा तुम्ही? मुकाम. आणि मग दुसऱ्या दिवशी विकायचं? हा आणि मग तिथे विकून पुन्हा परत यायचं? हा परत घरी यायचं. अच्छा, मग एका दिवसात ते होत होतं? हा अच्छा, चांगलं आहे. तुम्ही भरपूर कष्ट काढलेत. लय कष्ट केला. अच्छा, चांगलं आहे चांगलं आहे. आता सांगायचं त्या पोराला खोटा वाटत आहे. हा, कोण विश्वास नाही ठेवणार. काय झाले आता, एसट्या झालेल्या आहेत हा. नाही का, हा. जिपा झालेल्या आहेत, हा बरोबर ना. प्रायव्हेट गाड्या झाल्या आहेत. हा हा, त्याच्यामुळे वाहतुकीची साधनं झाली तर कोणाला मुक्काम करायचं, चालत जायची गरज नाही पडत. दरवरच नाही येत आता. हा, गरजच नाही पडत ती. हा बांबू यांना इतर भागांमधून आणावा लागतो आणि मग त्याच्यावर ते ही विविध कलाकुसरीची कामं करतात. नाही काय तुमचं उपक्रम? हां, मी सांगतो.